पुण्यातील सुप्रसिद्ध बाबा भिडे पूल आज मध्यरात्रीपासून 5 सप्टेंबर पर्यंत बंद असणार आहे आणि यामागचं कारण म्हणजे डेक्कन मेट्रो स्थानक जे आहे त्याचं पुण्यातील ज्या मध्यवर्ती पेठा आहेत त्यांना जोडण्याकरिता या ठिकाणी पादचारी पुलाचं जे आहे ते काम सुरू आहे आणि हे काम जे आहे ते या बाबा भिडे पुलाच्या वरती सुरू आहे। त्यामुळे हा पूल जो आहे तो 3 महिने बंद करण्यात येणार आहे। वाहतुकीसाठी हा पूल जो आहे तो पूर्णपणे बंद राहणार आहे। 3 महिने हा पूल बंद राहणार आहे। मात्र शेजारील नदीपात्रातील जो रस्ता आहे तो पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला असल्याचं महामेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। खरं तर 3 महिने हा रस्ता बंद असणार आहे, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता त्यांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असं देखील महामेट्रो प्रशासन आणि वाहतूक पोलिसांच्या शाखेकडून सांगण्यात आलेलं आहे। खरं तर याकरिता पुणे महामेट्रोने वाहतूक पोलीस शाखेकडून देखील ना हरकत प्रमाणपत्र घेतलेलं आहे। त्यामुळे हा पूल आता 3 महिने जो आहे तो बंद असणार आहे। एकूणच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सर्व डिझाईन जे आहे ते झालेलं आहे, मात्र आता हे काम जे आहे ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे। पावसाळ्याचे देखील दिवस येत आहेत, त्यामुळे आता या ठिकाणी आपण पाहतो की भिडे पूल जो आहे तो पाण्याखाली दरवर्षी जात असतो, त्यामुळे नागरिकांची ये-जा करण्याकरिता त्यांना नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागतो। त्यामुळे आता डेक्कन परिसर असेल त्यासोबत संभाजी बाग जंगली महाराज रोड जो आहे त्यांना पुण्यातील ज्या मध्यवर्ती ज्या पेठा आहेत त्यांना जोडण्याकरिता या पुलाचं काम सुरू करण्यात आलेलं आहे आणि आता हे काम पूर्ण होईपर्यंत म्हणजेच 5 सप्टेंबर पर्यंत हा रोड जो आहे तो बंद असणार असल्याचं आता पुणे महामेट्रोकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे नागरिकांनी इतर पर्यायी मार्गांचा वापर करावा असं सांगण्यात येत आहे। आता एकूणच जर आपण पाहिलं तर हा बाबा भिडे पूल जो आहे तो अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहे। बाबा भिडे यांच्या स्मरणार्थ या पुलाचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं, हा पूल बांधण्यात आलेला होता। मात्र आता हा पूल जो आहे तो 3 महिने बंद असणार आहे आणि नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असं वाहतूक शाखा आणि पुणे महामेट्रोकडून सांगण्यात आले। पुण्याहून स्नेहल लिंगरे, डिजिटल प्रभाव।